पॅटर्न होता त्यामध्ये आपण बदल करून प्रतिनिधित्व मिळेल तो जिल्हा पुणे महाराष्ट्र शासन जे काही मजिबराव बाबतीमध्ये जे भेदभावपूर्ण वागणूक देत आहे तर इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जे क्लेम देते तेच क्लेम आम्हाला द्यावे यासाठीच आमचा संघर्ष सुरू आहे. पण शासनाच्या अधिकाऱ्यांचा योग्य समन्वय नसल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे, पाणीपुरवठा विभाग आहे, वित्त विभाग आहे, या विभागाचा योग्य समन्वय नसल्यामुळे हा आम्हाला अडचणी निर्माण होत आहे. तर शासनामध्ये त्याच्यामध्ये सर्व योग्य समन्वय घडून लवकरात लवकर आमचे क्लेम द्यावे एवढी आमची महत्त्वाची मागणी आहे. आणि पेन्शन आता पेन्शन जवळजवळ 27 तारीख आहे, अद्याप शासनाने पेन्शन जमा केलेली नाही. त्याच्यामध्ये 80 वर्षाचे लोक आहे, 85 वर्षाचे लोक आहे, त्यांना औषधोपचाराला निधी पैसे पाहिजे, विधवा महिला आहे त्यांची उपजीविका हे सर्व पेन्शनवर अवलंबून आहे. याबाबत माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही पत्रव्यवहार केला, राज्यपालापर्यंतही पत्र गेले, 32 जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पत्र पाठवले. पण शासनाने याची तातडीने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर सर्व लोकांची पेन्शन जमा करावी ही आमची विनंती आहे. आता साताऱ्यामधील बहुसंख्य सभासद हजर झालेत. त्यांच्यासुद्धा ज्या काही अडचणी होत्या त्यांनी आम्हाला त्या सांगितल्या आणि आम्हीसुद्धा जो काही संघटनेतर्फे सभासदाच्या मागण्या करता जो काही प्रयत्न करत आहोत त्याबद्दल सभासदांना माहिती दिली. आता प्रामुख्याने 15 तारखेला 15 एप्रिलला आपली आदरणीय श्री गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री यांच्यासोबत चर्चा झाली मुंबई मुक्कामी. त्यावेळेस त्यांनी आमच्या CRP लोकांना जो त्यांचे 4 वेतन थकबाकीचे हप्ते आहेत ते या महिन्यात देऊ असं त्यांनी प्रॉमिस केलं होतं, परंतु ते सुद्धा अजून थकीत आमच्या कर्मचाऱ्याला मिळालेलं नाही. नंतर जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आमच्या सरचिटणीसांनी सांगितलाच आहे, तो म्हणजे पेन्शन. ते पेन्शनसुद्धा आज 28 तारीख असताना 27 तारीख असताना आमच्या सभासदांना अजून पेन्शन झालं नाही. ही फार दुर्दैवी बाब आमच्या सभासदाकरता आहे. निर्णय निघालेला आहे त्यातही त्यांनी म्हणजे आता कालच पुण्याच्या सभेमध्ये आमचं हे विचारमंथन झालं किंवा 1979चे वेगळे शासनाचे आणि नंतरचे जे आहे ते मजिबराचे तर असं त्यांनी विभाजन केलेलं आहे. त्यानंतर ज्या अटी शर्ती आहेत म्हणजे शासनात समावेशन करण्यासाठी ते 1970चा जो ॲक्ट आहे काढलेला त्याच ते मंजुरी नाही, त्यामुळं आम्ही तुम्हाला शासनाचे समजू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. वित्त शाखा आणि लेखा शाखा जे म्हणतात ते तर त्यांची अडचण येत आहे. तर ते त्यांनी जे आहे त्या अटी शर्ती आहे त्यात मान्यता जोपर्यंत राष्ट्रपतींची मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला शासनाचे आम्ही समजू शकणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला शासनाचे लाभ आम्ही देऊ शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ट्रेझरीमार्फत जे पेमेंट द्यायला पाहिजे त्यालासुद्धा ती 1970चा ॲक्ट जो आहे त्या अटी शर्ती जोपर्यंत मॉडिफाय होत नाही किंवा सुधारणा होत नाही तोपर्यंत तुम्हाला शासनाच्या म्हणजे ट्रेझरीमार्फत आम्हाला म्हणजे पेमेंट देता येणार नाही असं त्यांची म्हणणं आहे. यस